जैन मित्रांनो, मी आरिफ खान, भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष. आजचा व्हिडिओ बनवायचं खरं कारण असं आहे की सगळ्या गाडीवाल्यांचे आणि गाड्या खरेदी विक्री करणाऱ्यांचे भरपूर फोन झाले. त्याचं खरं कारण असं आहे की जैन चालक मालक संघटनेतर्फे बी खूप मागण्या महाराष्ट्र शासनाकडून भारत सरकारकडे करण्यात आल्या. आता 2 कायदे या निवडणुकीच्या धामधुमीत आले, जे छुपे कायदे होते, जेणेकरून प्रत्येक गाडीवाल्याला नुकसान आहे. बरं, गाडीवाले म्हणजे कोण आहे तर भारत देश चालवणारी लोक आहेत. म्हणजे भारताची सगळ्यात मोठी इंडस्ट्री जर असेल, सगळ्यात मोठी पैशाची आवक जावक असेल तर ती गाडी चालक मालकाकडनं होती आजच्या घडीला. याचं कारण असं आहे की आता 2 कायदे काय आले तर 50 रुपये पासिंग जर तुमचं लेट झालं तर 50 रुपये पर डे दंड होणार आहे तुम्हाला. मान्य आहे, अतिशय चांगला कायदा आहे, कारण शिस्त लागेल. पण जिहार निघाल्यापासनं त्यांनी कायद्याचा दंड वसूल करावा अशी पद्धत आहे. पण RTO लोक मनमानी करून मागचे जे गाड्यांचे पासिंग राहिलेले आहेत त्यांच्या गाड्यांचे पासिंगचे सुद्धा मागच्या तारखेपासून पैसे वसूल करायला लागले, की ज्यांचे कोणाकोणाचे 70-80 हजार रुपये व्हायला लागले. दुसरा एक कायदा आला, तुमच्या लक्षात आलं नसेल की 10% टोल टॅक्स वाढला. म्हणजे तुम्हाला जर 100 रुपये लागत असतील तर तिथे आता 130 रुपये लागणार. 130 रुपये म्हणजे 30 रुपयांनी जर हिशोब केला तर त्याच्यामध्ये 6 कोटी कमर्शियल गाड्या आणि 9 कोटी कार गाड्या, म्हणजे 30% जर रुपयाने हिशोब केला तर 145, म्हणजे 6 कोटी फक्त कमर्शियल गाडीला पर डे, म्हणजे पर मिनिटाला जाणार आहे 6 कोटी रुपये. म्हणजे गुणिले 24 तास, म्हणजे गुणिले वर्ष, म्हणजे आपण इथं 30 रुपयांनी मरतो. 1 रुपयाचा जर हिशोब केला तर 145 कोटी रुपये आपल्याला एका मिनिटाला जात आहेत. आणि माझं गेलं तुझं नाही गेलं, मला काय फरक पडतो, मी लय पैसे कमावतो, असा विचार करणाऱ्या माणसाला येणारी पिढी माफ करणार नाही. सगळ्यात महत्वाचं, कारण आपण जगलोय आणि आपण माणसं आहोत आणि आपण गुलामी जर करत आहोत तर तुम्ही आपलं राहू दे, त्याला काही पैसे वाढल्याने मेल्याने 50 रुपये वाढल्याने काही फरक पडत नाही. हे फक्त ड्रायव्हर लोक किंवा गाडी मालकांसाठी नाही, 145 कोटी लोकांसाठी हा कायदा आहे. म्हणजे सगळे लोक ह्याच्यात येत आहेत. आता जैन चालक मालक संघटनाचा जेव्हा हायकोर्टामध्ये निकाल दिला तर हायकोर्टात आपल्याला एक पिटिशन दाखल करायची होती. तर त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही काही संघटनांशी बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे आहे. तर सगळ्यांनी मिळून हे करायचं असतं, एकट्याच्याने कोणी होत नाही. जे राव करल ते गाव करत नाही, जे गाव करल ते राव करत नाही, लक्षात येते. दुसरी एक महत्वाची गोष्ट की जैन चालक मालक संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाने भारत सरकारकडं आपले एक मागण्या आहेत की बाबा ड्रायव्हरला जेव्हा ऍक्सिडेंट होईल तेव्हा रोड सुरक्षा द्यावी. आता हिट अँड रनचा कायदा आला आहे, जैन चालक मालक संघटनेच्या वतीने आपण त्याच्यात पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. तर त्याच्यामध्ये ते हायकोर्टाने ते स्थगिती दिली 1 जुलै 2024 पर्यंत, म्हणजे लोकसभा होण्यापर्यंत ही स्थगिती होती. आता लोकसभा झाली, सगळं झालं, आता परत ते सरकार आलं म्हणजे हा कायदा 100% लागू होणार. आपल्याला सरकारची कुठल्याही घेणं देणं नाहीये, ते कुठल्याही BJPचा असो नाही तर काँग्रेसचा असो. आपल्याला त्याच्याशी मतलब नव्हता. आपल्याला मतलब काय आहे? आपल्याला मतलब एवढाच आहे की कायदे आपल्यापासून रद्द व्हावेत, कारण 10 वर्ष आणि 7 लाख रुपये हे आपल्याकडे नाही. आपल्याला आता सावध व्हावं लागणार आहे, सगळ्यात महत्त्व. दुसरी गोष्ट, आपल्याला हायवेला रोड सुरक्षा मिळालं, ऍक्सिडेंटला किंवा हायवेला विश्रांतीगृह पाहिजे ड्रायव्हर लोकांना, जेणेकरून ड्रायव्हर लोकांची झोप जर व्यवस्थित झाली तर 60-70% ऍक्सिडेंटमध्ये कमतरता येईल. पण हे सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही. बोले नितीन गडकरी रोड बनवतात, एवढं मोठं जाळ उभं केलं मान्य, फुकट नाही, कुठं टोल द्यावाच लागतोय. म्हणजे तुम्ही रोड टॅक्स बी भरायचा रोड बांधण्यासाठी आणि टोल टॅक्स बी द्यायचा तो रोड बांधण्यासाठी. आता तुम्हाला ट्रकवाले किंवा कुठल्या गाडीवाले कमर्शियल असेल तर त्यांनी विचार करावा की तुम्ही PUC भरताय, पर्यावरण कर भरताय, ग्रीन टॅक्स भरताय, एकच टॅक्स 3 प्रकारचे भरताय. म्हणजे 1500 रुपये पर्यावरण जर कर भरला तर 600 कोटी गाड्या गुणिले 1500 रुपये. हिशोब करा, तुम्हाला वाटत असेल काय हिशोब बसत नाही मोबाईलमध्ये सुद्धा आणि कॅम्प्युटरमध्ये सुद्धा, आपलं लॅपटॉप ते कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा. तर त्याच्यामध्ये काय करा, आता एकत्र या भाईंनो, तुम्हाला सगळ्यात आता गरज आहे आपल्याला एकत्र येण्याची. आणि जर हा कायदा लागू झाला 1 तारखेला तर 3 तारखेला बंदची तयारी ठेवा. पूर्ण 1 दिवसाचा लाक्षणिक बंद आपल्याला 3 तारखेला 3 जुलैला आपल्याला करायचा आहे. आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल ही क्लिप तर शेअर करा, नसेल वाटत तर सोडून द्या, कारण गुलामी आपल्या रक्तात आहे ना, सवय आपल्याला. आपलं झालं ना मग लोकांचं काय करायचं. टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट असं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. तुम्ही इज्जत द्या, इज्जत मिळेल. तुम्ही लोकांना मदत करा, लोक तुम्हाला मदत करतील.
आणि सगळ्यांनी ॲक्सिडेंटमध्ये एकमेकाला मदत करा. पोलिस जिथं अडवत असतील तिथं 10 गाड्या उभ्या करून चौकशी करा कशाचे पैसे घेताय. ठीक आहे ना. मग माझे 100 गेले कशाला विचार करत बसत, असा विचार केला तर तुमच्या मदतीला कोणी येणार. तर मित्रांनो, आता एकत्र यायची वेळ आलेली. जैन चालक मालक संघटनेतर्फे प्रत्येक ड्रायव्हरला 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स देणार आहोत आपण. ॲक्सिडेंट जरी झाला त्याच्या घरात कोण पैसे देत नाही. नरेंद्र मोदींनी 2015ला सांगितलं होतं की जर ड्रायव्हर मेला तर त्याला 5 लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या घरी पोहोचू. 2015 पासून 2024 पर्यंत कुठल्या ड्रायव्हरला 5 लाख रुपये मिळेल ते दाखवा, मोठं बक्षीस देऊ. तर याच्यावरनं आता एकत्र या, संघटना तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात उभी करा की जेणेकरून आपल्याला ह्या कायदेशीर लढाईला लढायचं आहे. हे सरकार कोणतं की असा ना काय. आता महाराष्ट्र शासनामध्ये जे पैसे वाढवलेत, सगळीकडं टॅक्स 7%, 8% टॅक्स आहे. महाराष्ट्रामध्ये कारला 11%, कमर्शियलला 13% टॅक्स आहे. पेटीएमचं खातं बंद झालं. 200 रुपये डिपॉझिट कमर्शियलचं होतं आणि 150 रुपये कारचं डिपॉझिट होतं. ते सगळ्यांचे बुडले. 9 कोटी गाड्या गुणिले 150 रुपये, 6 कोटी गाड्या गुणिले 200 रुपये. ट्रकला 200 रुपये, कारला 150 रुपये डिपॉझिट होतं. ते पैसे कुठे गेले? म्हणजे भारत सरकारला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड नाही दिला म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. ह्याच्याशी आम्हाला घेणदेण नाही कारवाई कोणावर करा. पण आमच्या पैशाचं काय? 150 रुपये कमी नसतात बाई. 150 रुपये गुणिले 9 कोटी गाड्या म्हणजे पैसे किती झाले? हे मेहरबानी करा. सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे की एकत्रच या. तुम्हाला काय अडचण असेल तर मी माझा फोन नंबर देतो, तुम्ही त्याच्यावर कॉल करा. आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला एक कार्यक्रम घेऊन प्रत्येकाला एकत्र करायचं आहे, जेणेकरून आपली एकी झाली तर हे सरकार झुकणार आहे. आंदोलन करून मेले तरी यांना काही फरक पडत नाही. अर्ज देऊन सुद्धा अर्ज कचऱ्यात टोपले